आणि आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो, त्यातही अँड्रॉइड फोन प्रत्येकाची गरज बनली आहे आणि हीच गरज ओळखून हवेवर मोबाईल चार्ज करणारे उपकरण तयार करण्यात आले आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। हा आहे नागपूरचा रॅन्चो। कृष्णकांत दास असं या नागपूरच्या रॅन्चोचं नाव आहे। विद्यासाधना शाळेत कृष्णकांत 9वीच्या वर्गात शिकतोय। कृष्णकांतनं हवेवर चालणारं चार्ज तयार केलंय। विज्ञानाची आवड असणाऱ्या कृष्णकांतनं 5वीत असताना बॅटरीवर चालणारा पंखा बनवून सगळ्यांनाच थक्क केलं होतं। त्यानंतर कृष्णकांतने जनरेटरच्या मोटरचा वापर करून हवेवर चालणारा LED बल्ब तयार केलाय। याच संकल्पनेतून कृष्णकांतनं मोबाईल चार्जिंगचं एक उपकरण तयार केलंय। आज के ज़माने में लोगों को काफ़ी जल्दी होती है घर से निकलने की, और उनका मोबाइल कभी कभी चार्ज नहीं होता है। तो मैंने काफ़ी पहले सोचा था कि ऐसा कुछ बनाना चाहिए जिससे मोबाइल चलते समय व्हीकल में मोबाइल चार्ज हो सके। तो आप मेरा डिवाइस यूज़ कर सकते हैं। इसमें ये बस जो आपका मूविंग व्हीकल होगा, जो आपको विंड एनर्जी मिलती है, उससे ही आपका मोबाईल चार्ज कर सकता है। मी ही बातमी एकतर जेवढं जिल्हा सायन्सशी रिलेटेड जेवढे डिपार्टमेंट्स आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी त्याला स्वतः घेऊन जाणार आहे। शिवाय मुंबईला मंत्रालयामध्ये शिक्षण विभागाचं जे ऑफिस आहे, याशिवाय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा त्याचा प्रयोग दाखवून पुढे काय करता येईल किंवा कुठे मार्ग त्याच्याकरता मोकळा करता येईल। कृष्णकांतच्या या उपकरणाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रयोगानं पहिला क्रमांक पटकावलाय, तर आंतरशालेय विज्ञान प्रयोग स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलाय। खेड्यांमध्ये लोड शेडिंगमुळे विजेची मोठी समस्या असते, अशावेळी मोबाईल चार्जिंगचं हे उपकरण फारच उपयोगी ठरू शकतं। त्यामुळे कृष्णकांतच्या या प्रयोगाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा शाळेच्या संचालकांचा मानस आहे। विजय दिघेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नागपूर।